व्यापारियों द्वारा तय कीमत से कम दाम पर कपास की खरीदी की जा रही है, जिससे किसानों को बड़ा नुकसान हो रहा है। वहीं अब इस पर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने बड़ी घोषणा की है। इसके तहत राज्य सरकार किसानों का पूरा कपास खरीदी करेगी। इसके लिए खरीदी केंद्र बढ़ाने का आदेश उन्होंने अधिकारियों को दिया। साथ ही उप मुख्यमंत्री ने किसानों से कपास व्यापारियों को नहीं बेचने का आग्रह भी किया। आज मंत्रिमंडळामध्ये अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांच्याकरता दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। विशेषतः विदर्भाच्या भागामध्ये 2 हेक्टरपेक्षा जास्त लँड होल्डिंग असल्यामुळे मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये त्यांना कुठलीच मदत त्या ठिकाणी मिळत नव्हती आणि म्हणून 2 हेक्टरचा निकष 3 हेक्टरपर्यंत वाढवण्याचा निर्णय हा मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। त्यामुळे आता ज्यांचं नुकसान झालंय अशा जवळजवळ सर्व शेतकऱ्यांना यामध्ये फायदा मिळणार आहे। त्यासोबत एखाद्या शेतकऱ्याच्या जमिनीचा काही भाग खरडून गेलाय आणि बाकी ठिकाणी पिकाचं नुकसान झालंय, अशा परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्याला एकच मदत मिळत होती। परंतु आता खरडून गेलेल्या जमिनीच्या संदर्भात ती खरडून गेल्याची मदत त्या ठिकाणी त्याला मिळणार आहे आणि उर्वरित भागातली जी काही पिकाचं नुकसान झाल्याची मदत आहे ती मदत देखील त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना याचा फायदा मिळेल आणि अतिवृष्टीमुळे ज्या भागामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे त्यांना या नियमात शिथिलता दिल्यामुळे फायदा मिळेल।